श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होते तेव्हा गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात. याला खूप महत्त्व आहे. आज गुरुपुष्यामृत या दिवशी सोने चांदी खरेदी करावी. आपल्या ऐपतीनुसार सोने चांदी खरेदी करावी आणि ते जर शक्य नसेल तर तुम्ही हळकुंड देखील या दिवशी खरेदी करू शकता. अगदी 5 रुपयाचे हळकुंड देखील तुम्ही या दिवशी घरी आणू शकता. तसेच पिवळी मोहरी हे देखील तुम्ही आज खरेदी करू शकता. या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा केल्या जातात. असाच एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. या गुरुपुष्यामृतावर तुम्हाला 12 फुलवातीची सेवा करायची आहे. ही सेवा तुम्हाला 24 दिवस करायची आहे. आता ही सेवा गुरुपुष्यामृत योगावर सुरू करता येते आणि ही सेवा केल्यामुळे तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांती लाभते. तसेच आर्थिक स्थैर्य लाभते. जर कुणाचे पैसे जर एखाद्या व्यक्तीकडे अडकले असेल तर ते तुम्हाला मिळतील. यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करा. लक्ष्मी प्राप्तीची सेवा ही अत्यंत प्रभावशाली आहे आणि अनुभव देणार आहे. ही सेवा आपण कशी करायची आहे, कोणत्या वेळेत करायची आहे आणि आपल्याला फुलवाती कशा प्रज्वलित करायच्या आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर ही सेवा आपल्याला गुरुपुरुषामृत या योगावर करायची आहे. आता गुरुपुरुषामृत योग हा सकाळी 6:05 ते उत्तर रात्री 2:49 आहे. या दिवसापासून आपल्याला 24 दिवसाची सेवा करायची आहे. आता अधिक महिन्यात गुरुपुरुषामृत योग आलेला आहे आणि हा योग हा खूप दुर्मिळ योग आहे. हा योग आल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची सेवा ही उत्तमरित्या तुम्ही करू शकता. ही सेवा तुम्ही जरूर करा. या सेवेमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर चढत्या क्रमांकाने आणि तसेच उतरत्या क्रमांकाने आपल्याला फुलवाती ह्या देव्हाऱ्यावर लावायच्या आहेत, प्रज्वलित करायच्या आहे. या दिवशी तुम्ही काय करू शकता, एक दिवा तुम्ही घेऊ शकता. दिवा आपल्याला हलवायचा नाही, तो 24 दिवस त्याच जागेवर ठेवायचा आहे. त्या दिव्याच्या अवतीभोवती तुम्ही रांगोळी काढू शकता. तसेच फुलांची सजावट करू शकता आणि हा दिवा तुम्ही तुपाने किंवा तेलाने प्रज्वलित करू शकता. तसेच यावेळी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प म्हणजेच काय तर हातावर आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये अक्षदा, हळदी कुंकू आणि फूल वाहायचं आहे आणि त्यावेळी तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुम्ही संकल्प हा करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी की या दिवसापासून मी 24 दिवसापर्यंत दिव्यांची सेवा करणार आहे, की गुरुपुरुषामृत योगापासून चढत्या क्रमांकाने आणि उतरत्या क्रमांकाने ही सेवा मी करणार आहे असं तुम्हाला संकल्प करायचा आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला बोलायची आहे व ते हातातील पाणी तुम्हाला एका प्लेटमध्ये, डिशमध्ये ओतायचं आहे आणि ते तुम्हाला नंतर ते पाणी तुम्ही तुळशीला ओतायचं नाही, तर ते पाणी तुम्ही झाडाच्या बुंद्यापाशी ओतू शकता. तर गुरुपुरुषामृत योगापासून तुम्हाला चढत्या क्रमांकाने आणि उतरत्या क्रमांकाने आपल्याला फुलवाती लावायच्या आहेत. त्या तुम्ही तेलाच्या लावू शकता, तुपाच्या लावू शकता, तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही त्या लावू शकता. तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1 वात लावायची आहे, 1 वात, दुसऱ्या दिवशी 2 वाती, तिसऱ्या दिवशी 3 वाती, अशा प्रमाणे तुम्हाला चढत्या क्रमांकाने त्या वातींची संख्या वाढवायची आहे. आणि याच दिवशी पहिल्या दिवशी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र हे 1 वेळा, श्री सूक्त हे 1 वेळा आणि सिद्धकुंजिका स्तोत्र हे तुम्हाला 1 वेळा म्हणायचे आहे. आता पहिल्या दिवशी तुम्ही 1 वात लावणार आहे, त्यामुळे व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, सिद्धकुंजिका स्तोत्र हे तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही 2 वाती लावणार आहे. जसं आपण वातींची संख्या वाढवतो तसंच आपल्या सेवेची देखील संख्या वाढवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र 2 वेळा, श्री सूक्त 2 वेळा, सिद्धकुंजिका स्तोत्र 2 वेळा असे हे तुम्हाला 12व्या दिवशी तुम्हाला 12 वाती लावायची आहे आणि त्यावेळेसच तुमची सेवा देखील तुम्हाला 12 वेळा करायची आहे. व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला 12 वेळा म्हणायचं आहे, श्री सूक्त तुम्हाला 12 वेळा म्हणायचं आहे, सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्हाला 12 वेळा म्हणायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही चढत्या क्रमांकाने जशा पद्धतीने वाती लावाल तशाच पद्धतीने तुमची सेवा देखील चढत्या क्रमांकाने तुम्हाला करायची आहे. आता 13व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर 12 वाती लावायचं आहे. 14व्या दिवशी तुम्हाला 11 वाती लावायचं आहे आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे वातींची संख्या कमी कमी होत जाईल त्याप्रमाणे तुमची सेवा देखील कमी कमी करावयाची आहे. जर 12व्या दिवशी तुम्हाला
12 व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्त 12 वेळा, सिद्धकुंजिका स्तोत्र 12 वेळा आणि 14व्या दिवशी तुम्हाला 11 वाती लावायचे, 15व्या दिवशी तुम्हाला 10 वाती लावायच्या. त्याचप्रमाणे तुमची सेवा देखील तुम्हाला करावायची आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला 24व्या दिवशी तुम्हाला 1 वात लावायची आहे, त्या दिवशी तुमची सेवा देखील तुम्ही व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा, श्रीसूक्त 1 वेळा आणि सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्हाला 1 वेळा म्हणायचं आहे. आता ज्यावेळेस आपण ह्या वाती लावतो पहिल्या दिवसापासून, मग वातीचा काही भाग शेष राहतो, त्यावेळेस तो एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून ठेवायचा आणि नवीन 2 वाती लावायच्या. परत तिसऱ्या दिवशी 3 वाती. अशा ज्या वेळेस तुमची प्रज्वलित केलेली वात ज्यावेळेस शांत होईल त्यावेळेस त्या वाती काढून ठेवायच्या आणि 24व्या दिवशी तुम्हाला त्या वाती प्रज्वलित करू शकता किंवा एखाद्या झाडाच्या बुंद्यापाशी त्या अर्पण करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सेवा आपल्याला करावायची आहे. ही सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त केली तर खूपच उत्तम आहे आणि खूप प्रभावीशाली सेवा आहे. कदाचित ही सेवा तुम्हाला म्हणजेच पूर्ण होऊ शकत नाही, कारण आपल्या घरात जे काही निगेटिव्हिटी वगैरे असते, पहिल्या दिवशी तुम्ही उत्साहाने करता, दुसऱ्या दिवशी उत्साहाने करता, पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ही कंटिन्यू सेवा आवर्जून 24 दिवस करा. ही सेवा तुम्हाला गुरुपोषामृत आणि अधिक मास आहे आणि या अधिक मासात तुम्हाला गुरुपोषामृत योग आलेला आहे. या योगावर तुम्ही सेवा जर सुरू केली आणि कंटिन्यू तुम्हाला 24 दिवस ही सेवा जर समर्थ करून घेतात, त्यामुळे आपण सेवा सुरू करायच्या अगोदर संकल्प करायचा. त्यामुळे त्या संकल्पात आपण असं नमूद करायचं की ही सेवा करताना समर्था कोणती अडचण येऊन देऊ नका, ही सेवा उत्तम प्रकारे माझ्याकडून करून घ्या. अशा पद्धतीने जर तुम्ही 12 फुलवातीची सेवा केली तर अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल आणि तुमच्या घरातील दुःख दारिद्र्य नष्ट होईल. त्यामुळे ही सेवा अजिबात चुकवू नका. हा गुरुपुरुषामृताचा योग अधिक मासात उत्तम मानला जातो आणि हा योग हा फार दुर्मिळ आहे. हा योग आलेला आहे आणि या योगा दिवशी तुम्ही ही सेवा जरूर करा आणि आपल्या घरात सुख समृद्धी जरूर नांदवून घ्या. समर्थ उत्तम प्रकारे तुमच्याकडून ही सेवा करून घेतील आणि लक्ष्मी प्राप्ती ही अखंड राहील. तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत, कुणाकडे तुमचे पैसे अडकलेले असतील तर ते पैसे देखील निघण्यासाठी खूप उत्तम प्रकारची ही सेवा आहे. अनुभव देणारी आहे आणि तात्काळ फळ देणारे आहे. त्यामुळे ही सेवा अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.